नमस्कार मित्रांनो क्वेश्चन सिरीज फॉर गार्डन सुपरिंटेंडंट अँड गार्डन इन्स्पेक्टर यामध्ये आज आपण क्वेश्चन सिरीज क्रमांक 2 या ठिकाणी बघणार आहोत। यामध्ये कॉम्पोनंट्स ऑफ लॉन हे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। यावर एकूण 20 क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बघा क्वेश्चन नंबर 1, द ग्रीन कार्पेट ऑफ अ लँडस्केप इज कॉल्ड ॲज ऑप्शन ए सॉइल, ऑप्शन बी ग्रीनरी, ऑप्शन सी लॉन अँड ऑप्शन डी श्रब। सो मित्रांनो द ग्रीन कार्पेट ऑफ लँडस्केप इज कॉल्ड ॲज लॉन, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर। यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट यूज्ड फॉर लॉन पर्पज। ऑप्शन ए कोरियन ग्रास, ऑप्शन बी बर्मुडा ग्रास, ऑप्शन सी धैंचा अँड ऑप्शन डी बफेलो ग्रास। तर यापैकी बघा मित्रांनो, धैंचा हे जे आहे ते आहे फॉडर क्रॉप आणि कोरियन ग्रास, बर्मुडा ग्रास आणि बफेलो ग्रास हे तिन्ही जी ग्रासचे प्रकार आहेत या तिन्हींचा उपयोग हा लॉन तयार करण्यासाठी केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, which among the following is an example of climber? Option A Clitoria ternatia, option B Bougainvillea and option C Jasminum grandiflorum and option D all of the above. सो मित्रांनो खालीलपैकी क्लाइंबरचं एक्झाम्पल कोणतं आहे? तर यामध्ये बघा बोगनविलिया ही जी वनस्पती आहे ही वनस्पती क्लाइंबर आहे। क्लाइंबर हे या वनस्पतीचं उदाहरण आहे। ओके, बघूयात नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, विच अमॉंग द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ क्रीपर? ऑप्शन ए आयपोमिया ट्यूब्रोजा, ऑप्शन बी मॉर्निंग ग्लोरी, ऑप्शन सी फिकस रिपेन्स अँड ऑप्शन डी क्वेस्क्वालिस इंडिकस। सो मित्रांनो यामध्ये ऑप्शन बी मॉर्निंग ग्लोरी is an example of creeper and Ipomia tuberosa त्याचबरोबर फिकस रिपेन्स आणि क्वेसिक्वालिस इंडिकस these are the examples of climbers. ओके, बघूयात नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, which among the following is an example of shady tree? Okay, option A Ficus religiosa, option B Cassia fistula, option C Spathodia campanulata, option D Plumeria alba. तर यापैकी शेडी ट्रीचं एक्झाम्पल कोणतं आहे? तर बघा या ठिकाणी कॅशिया फिस्टुला आणि स्पॅथोडिया कॅम्पॅन्युलेटा आर द एक्झाम्पल्स ऑफ flowering tree, whereas Plumeria alba is an example of specimen tree in garden. Okay, and Ficus religiosa is used as a shady tree in the garden. Okay, we have next question number 6, ornamental hedges are pruned to maintain height up to option A 40 to 50 centimeter, option B 50 to 65 centimeter, option C 70 to 90 centimeter and option D 100 to 150 centimeter. सो मित्रांनो ऑर्नामेंटल हेजेस किती उंचीपर्यंत नेण्यासाठी ती त्यांची प्रोनिंग केली जाते, म्हणजे किती उंचीपर्यंत ते मेंटेन केले जातात। ओके, आता ठिकाणी हेजेस म्हणजे काय असतं तर गार्डनच्या बाजूला जी झाडं लावली जातात, क्लोज प्लांटेशन ऑफ ट्रीज और श्रब्स ॲट द एज ऑफ गार्डन याला आपण हेज म्हणतो। आता हे हेजची हाईट किती सेंटीमीटरपर्यंत मेंटेन केली जाते? ओके, तर बघा यामध्ये 50 ते 65 सेंटीमीटरपर्यंत ती हाईट मेंटेन केली जात असते। ओके, क्वेश्चन नंबर 7, विच अमॉंग द फॉलोइंग is used in rockery gardening? Option A Lawsonia alba, option B Duranta plumeri, option C Murraya paniculata and option D agave. So मित्रांनो agave means cactus. This plant
आर यूज्ड फॉर रॉकरी गार्डनिंग. ओके, रॉकरी गार्डनिंगमध्ये अगावे या प्लांटचा उपयोग हा होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. Certain plants are often trimmed to shapes of animals, birds, seeds, etc. is called as option A topiary, option B pruning, option C trophy and option D hedge. सो मित्रांनो, या ठिकाणी प्रोनिंग म्हणजे काय बघा, तर प्रोनिंग एकतर त्या झाडाची हाईट मेंटेन करणं किंवा झाडाची हेल्थ मेंटेन करणं, डिसीज्ड पार्ट काढून टाकणं, यासाठी प्रोनिंग केले जाते. आता हेज म्हणजे क्लोज बागेच्या बाजूला किंवा बागेमध्ये एखादा भाग सेपरेट करण्यासाठी जी काही झाडांची किंवा झुडपांची एक क्लोज प्लांटेशन केलेली असते, याला हेज म्हणतात. तर टोपियरी म्हणजे काय, तर जी झाडं असतात त्यांना ॲनिमल्सचा, बर्ड्सचा, सीड्सचा असा आकार दिला जातो या वनस्पतींना, तर त्या प्रकाराला टोपियरी असं म्हटलं जातं. आता यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 9. विच अमॉंग द फॉलोइंग प्लांट इज यूज्ड फॉर टोपियरी वर्क? ऑप्शन ए क्युप्रेसस, ऑप्शन बी कॅशुरियाना, ऑप्शन सी बोगनविलिया अँड ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबोव. मित्रांनो, गार्डनमध्ये टोपियरी वर्कसाठी कोणती प्लांटचा वापर हा होत असतो? तर या ठिकाणी बघा, क्युप्रेसस, त्याचबरोबर कॅशुरियाना अँड बोगनविलिया या सर्व वनस्पतींचा वापर हा या ठिकाणी टोपियरी वर्क करता केला जातो. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शेप हे दिले जातात. क्वेश्चन नंबर 10. विच अमॉंग द फॉलोइंग प्लांट इज यूज्ड टू फॉर्म सर्टन डिझाइन ऑफ लेटर्स और अल्फाबेट? ऑप्शन ए वर्बेना, ऑप्शन बी विंका रोझिया, ऑप्शन सी पॉलिपोडियम, ऑप्शन डी ॲलोफेरा. सो मित्रांनो, खालील दिलेल्या वनस्पतीपैकी कोणती वनस्पतीचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारचे लेटरचा आकार देणे किंवा अल्फाबेटचा आकार देणे किंवा वेगवेगळे डिझाईन देणे यासाठी केला जातो? सो यामध्ये ऑप्शन ए व्हर्बेना याचं अचूक उत्तर आहे. तर बघा, फिंका रोजिया, अल्बा, त्याबरोबर पॉलिपोडियम आणि ॲलोफेरा या वनस्पती ज्या आहेत त्या रॉकरी गार्डनिंगमध्ये यांचा उपयोग हा होत असतो. ओके मित्रांनो, आणखी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. ऑप्शन नंबर 11. इक्वेटोरियम अल्टरनॅन्थेरा इज यूज्ड इन लॉन फॉर द पर्पज ऑफ हेजिंग, ऑप्शन बी टोपियरी, ऑप्शन सी एजिंग अँड ऑप्शन डी नन ऑफ दी अबोव. तर इक्वेटोरियम अल्टरनॅन्थेरा या वनस्पती लॉनमध्ये कोणत्या पर्पजसाठी वापरले जातात? तर दीज प्लांट्स आर यूज्ड फॉर एजिंग. एजिंग म्हणजे गार्डनच्या पूर्ण कडेला या वनस्पतींची लागवड केली जाते, आपण त्यांना एजिंग म्हणतो. यामध्ये इक्वेटोरियम आणि अल्टरनॅन्थेरा या वनस्पतींची लागवड ही केली जाते. क्वेश्चन नंबर 12. कॅशुरियनिया इक्विसेटिफोलिया is used as option A hedge, option B edge, option C topiary and option D all of the above. So मित्रांनो, ऑप्शन ए हेज इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे कॅशुरिनिया इक्विसेटिफोलिया ही गार्डनमध्ये गार्डनचे भाग वेगळे करण्यासाठी किंवा गार्डनच्या वेगवेगळ्या पार्टला वेगळे करण्यासाठी या ठिकाणी क्लोज प्लांटेशन जी केलेली असते त्याला आपण हेज म्हणतो. या पर्पजसाठी कॅशुरियाना इक्विसेटिफोलिया ही वनस्पती वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. विच अमॉंग द फॉलोइंग is essential to enclose garden? Option A ornamental hedge, option B rockery, option C edge and option D all of the above. मित्रांनो, गार्डनला एनक्लोज करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतींचा वापर केला जातो? त्या ठिकाणी बघा, ऑर्नामेंटल हेज ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींचा वापर या ठिकाणी गार्डनला एनक्लोज करण्यासाठी केला जातो. ऑप्शन नंबर 14 आहे which among the following plant is used for checking air pollution? Plumeria acutifolia, Melingotonia hortensis, Michelia champaca and Jacarda acutifolia.
तर यामध्ये कोणत्या वनस्पतीचा वापर हा एअर पोल्युशन कमी करण्यासाठी केला जातो? तर बघा या ठिकाणी प्लुमेरिया ॲक्युटिफोलिया इज द करेक्ट आन्सर. प्लुमेरिया ॲक्युटिफोलिया या वनस्पतीचा वापर हा एअर पोल्युशन कमी करण्यासाठी केला जातो. आता यामध्ये मेलिंगटोनिया हॉर्टेन्सिस अँड मायसिलिया चंपाका ही जी उदाहरणं आहेत ही आहेत फ्रॅग्रंट फ्लॉवर्सची. ओके, मेलिंगटोनिया हॉर्टेन्सिस आणि मायसिलिया चंपाका दीज आर द फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अँड जकार्डा ॲक्युटिफोलिया इज अन एक्झाम्पल फॉर रोड साईड प्लांटेशन. ओके, रोड साईडला प्लांटेशन करण्यासाठी ट्री वापरतात, यामध्ये जकार्डा ॲक्युटिफोलिया. ओके, बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15. Plants which are unable to climb vertically on their own is called climbers. Option A, option B creepers, option C trees and option D shrubs. यामध्ये बघा ऑप्शन बी creepers, they are not able to climb vertically their own. Question number 16. Which among the following is a foliage shrub? Option A, Acalypha tricolor, option B, Codium variegate, option C, Manihot variegata and option D, Bougainvillea. यामध्ये फॉलिएज श्रबचं उदाहरण कोणतं आहे? त्यामध्ये बघा बोगनविलिया इज अ फॉलिएज श्रब अँड अकॅलिफा ट्रायकलर, कोडियम व्हॅरिगेट, मॅनिहोट व्हॅरिगेटेटा these are the examples of flowering shrub. These are the examples of flowering shrub and Bougainvillea is an example of foliage shrub. Okay, we get next question. Question number 17. Which among the following method is not used for lawn making? Option A, seed sowing, option B, broadcasting, option C, dibbling and option D, turfing. सो मित्रांनो, ब्रॉडकास्टिंग या पद्धतीचा वापर लॉन मेकिंग मध्ये केला जात नाही. बाकी तीन पद्धती सीड सोविंग, डिबलिंग, टर्फिंगचा उपयोग हा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. विच अमंग द फॉलोइंग इज यूज्ड फॉर लॉन मेकिंग? ऑप्शन ए, झोशिया युनिफोलिया, ऑप्शन बी, पोया पार्टेन्सिस, ऑप्शन सी, स्टेनोटॅफ्रम सेकंडॅटम अँड ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. सो मित्रांनो, या ठिकाणी ऑल ऑफ द अबव म्हणजेच झोशिया युनिफोलिया, पोआ पार्टेन्सिस, स्टेनोटॅफ्रम सेकंडॅटम या तीनही वनस्पतींचा वापर हा लॉन मेकिंगसाठी केला जात असतो. आता बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19. विच अमंग द फॉलोइंग इज बेसिक फीचर ऑफ गार्डन? ऑप्शन ए, लॉन, ऑप्शन बी, फ्लावर, ऑप्शन सी, श्रब अँड ऑप्शन डी, ट्री. मित्रांनो, आणखी व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओला कृपया एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. पुढील नोटिफिकेशन तुम्हाला जेणेकरून येऊन जाईल. तर बघा या ठिकाणी फ्लावरिंग या ठिकाणी बघा तर गार्डनचं बेसिक फीचर कोणतं आहे? त्या ठिकाणी बघा लॉन इज द बेसिक फीचर ऑफ गार्डन. कोणत्याही गार्डनचं मुख्य जे वैशिष्ट्य असतं ते असतं लॉन. ओके, आणि बघूयात शेवटचा क्वेश्चन. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 20. ड्युरॅन्टा प्लुमेरी is an example of option A, lawn, option B, edge, option C, hedge and option D, flower. सो मित्रांनो, ड्युरॅन्टा प्लुमेरी या वनस्पतीचा वापर हा हेज म्हणून केला जातो. बगीच्यामध्ये क्लोज प्लांटेशन करून बगीच्याचे वेगवेगळे पार्ट वेगळे करण्यासाठी जो वनस्पतींची लागवड असते क्लोज प्लांटेशन, त्यामध्ये ड्युरॅन्टा प्लुमेरी याचा वापर हा केला जात असतो. तशा प्रकारे अतिशय महत्त्वाचे आपण 20 क्वेश्चन या ठिकाणी केले आहे. तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.